अजितदादांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अत्यंत भावुक पोस्ट केलेली आहे। दादांचा जन्मदिवस जयंती म्हणून मानवताना मन आतून तुटून जात असून हे कटू सत्य स्वीकारणं कठीण जात आहे असं त्या म्हणतात। दादांच्या आठवणी, विचार आणि सेवाभाव आपल्या प्रत्येक श्वासात कायम जिवंत राहील अशी श्रद्धांजली त्यांनी अर्पण केली। दादा, एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदानं, उत्साहानं आणि अभिमानानं साजरा करत होते। घर, कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा। पण आज तुमचा हाच दिवस जयंती म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जात आहे। हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात। तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ, हे सगळं अचानक हरवून गेलेलं आहे। सगळं पोरकं झाल्यावर यावर विश्वासच बसत नाहीये। काळानं माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघते, डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीये। दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसाल तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी, तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या मनात, श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील। माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम। सुनेत्रा पवार।